रॉयल मीडिया प्रस्तुत रॉयल कट्टा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत मी प्राध्यापक प्रवीण कासार तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या. सगळ्या महाराष्ट्रभरात या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सगळे पक्ष ताकदीने उभे आहेत, ताकद लावली आहे. प्रतिष्ठेची आणि सत्तेची लढाई सुरू झाली आहे. अशा वेळी सर्वसामान्य माणसांना त्यांचे प्रश्न सोडवणारे, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पक्षांचा शोध आहे. अशा उमेदवारांचे ते शोधात आहेत. सगळेच पक्ष स्वराज्याचं सुराज्य करण्याच्या वल्गना करत आहेत. पण खरंच ही लोक स्वराज्याचं सुराज्य करणार आहेत का? प्रस्थापित राजकारणी सर्वसामान्यांच्या दैनिक प्रश्नांचा आढावा घेणार आहेत का? त्याची सोडवणूक करणार आहेत का? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण अशाच प्रश्नांचा विचार करून एक सर्वसामान्य घरातून आलेला एक युवक, की ज्याला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, की ज्याला लोकांच्या नागरी समस्या सोडवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं देशाची आणि लोकांची सेवा करायची, असाच एक युवक किंवा असे अनेक युवक महाराष्ट्राच्या या राजकारणात नव्यानं किंवा पहिल्यांदाच पदार्पण करत आहेत. आज आपण भेटणार आहोत निर्भय महाराष्ट्र पार्टी पुरस्कृत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 12तील सर्वसाधारण गटातील एक स्वच्छ चारित्र्याचे निर्भय व्यक्तिमत्वाचे उमेदवार श्री अनुप तानाजी भेगडे. अनुप सर, तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. अनुप सर, या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये लोकांच्या पुढे एक नवा पर्याय तुम्ही घेऊन येत आहात. लोकांच्या समस्या सोडवण्याचे त्यांना तुम्ही वचन देत आहात. तर सर्वप्रथम आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमचा परिचय थोडक्यात सांगा. मी अनुप तानाजी भेगडे. मी एक रिक्षा चालक आणि एक भाजीपाला व्यावसायिक माणूस आहे. माझी लहानपणापासून तर आतापर्यंतची कारकिर्दी एक गरिबीच्या याच्यातूनच वरती आलेला माणूस आहे. सामाजिक आणि जे जगण्यामध्ये जे काय या असतं आतापर्यंत, नाही का, जी पायरी असते ती कशी चढत चढत आलोय हे सामान्य माणसाला चांगलंच माहिती आहे. त्या अशा कठीण परिस्थितीमध्ये माणसाचं जगणं कसं असतं हे मी एक जवळून बघितलेलं आहे. आपल्यावरून कळतं की समोरच्या माणसाला जगण्यासाठी कशी परिस्थितीत लढावे लागते. अशा परिस्थितीतून मी आज या स्टेपमध्ये आहे. तुम्ही अगदी सामान्य कुटुंबातून आलेले आहात, जगण्याचा संघर्ष करत इथपर्यंत आलेले आहात, सरळ मार्गी माणूस आहात. पण राजकारणाची वाकडी वाट करायची का ठरवलं? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय मिळवण्यासाठी काय करावे लागते हे सामान्य माणसाला काय कळत नसते. आपल्याला कुठली गोष्ट नगरपालिकेच्या माध्यमातून असू, सरकारी काम असू, कुठेही गेले की सामान्य माणसाला हेलपाटे मारल्याशिवाय पर्याय नाही. आणि काही लोकांना अशी परिस्थिती आहे की त्यातलं काहीच माहित नसतं. जी गोष्ट सरळ मार्गे होते त्यासाठी अधिकारी माणसं त्या माणसाला 10 चक्रा मारायला लावतात. तो माणूस त्याच्यामध्ये गुरफटून जातो. तो अक्षरशः वैतागून जातो की आता हे काम करू का नको करू. त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या काही गोष्टी पेंडिंग राहतात की आपण हे करू शकत नाही, असा विश्वास सामान्य माणसाच्या मनात हे होतो आणि तो माणूस पुढे जायचं थांबतो. कुठल्याही प्रश्नाला जर आपण पुढे घेऊन जायचं असेल तर आपला विश्वास पुढे चालला पाहिजे. आणि मग या लोकांच्या समस्यांवरचं उत्तर शोधण्यासाठी, लोकांना खरा विश्वास देण्यासाठी तुम्ही इथं आलात, राजकारणात आलात. ओके, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आमच्या नुकत्याच माहितीनुसार असं आहे की जितेंद्र भावे सरांची निर्भय महाराष्ट्र पार्टी, की जी महाराष्ट्रभरात त्यांच्या कामासाठी, विशेष कार्यशैलीसाठी ओळखली जाते, स्वच्छ आणि पारदर्शक राज्यकारभारासाठी माणसं झाडतात, रस्त्यावर आंदोलन करतात, ही निर्भय महाराष्ट्र पार्टी तुम्हाला पाठिंबा देते. काय नेमकं नातं तुमचं आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचं नातं काय? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की निर्भय महाराष्ट्र पार्टी, जितेंद्र भावे सर यांचे मी व्हिडिओ बघायचो.
बरं. इंस्टाग्राम, फेसबुकला त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती मला पटली. ते सरकारी अधिकारी असो, पोलीस स्टेशन असो किंवा एक सामान्य कर्जबाजारी माणूस असो, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे की तुम्ही कर्ज झालेलं आहे, हम्म. तुम्ही आत्महत्या करू नका, असं ते सांगतात. आम्ही तुम्हाला मरू देणार नाही, आम्ही तुमच्या भक्कम पाठीशी आहे, आम्हाला फोन करा, असं त्यांचे वक्तव्य. प्रत्यक्षात आम्ही ते व्हिडिओ आणि प्रत्यक्षात त्यांचं काम रस्त्यावर उतरून करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला मी भाळून याच्यामध्ये पाऊल टाकलं. मी आता एक 8-9 महिन्यापासून तर हे काम करतोय. जी काम करण्याची जी पद्धत असते आजपर्यंत मला माहित नव्हती की कोणत्या प्रकारे कुठं पोहोचायचं, काय करायचं, कोणत्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचायचं, हे मी त्यांच्या सानिध्यातून शिकलेलो आहे. तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीबद्दल एवढं सांगताय, लोकही त्यांचं कौतुक करतायत, पण असेही काही प्रकार समोर आलेत किंवा आम्ही असेही काही व्हिडिओ बघितले की त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत की ते हप्ते घेतात असं म्हणतात लोक, की ते तोड्या करतात असंही म्हणतात लोक, किंवा ते त्यांच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा गैरवापर करतायत असंही म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? आता कसं आहे, ज्याला आपली चोरी लपवायची आहे तो काहीतरी कारस्थान करून त्यांना गुंतवायचाच प्रयत्न करणार ना. सामान्य माणसाचा आवाज दाबायचाच प्रयत्न करणार. ज्यांच्याकडे पैसे येते काहीतरी 4-2 रुपये देऊन त्यांना कुठेतरी गुंतवायचाच प्रयत्न करणार की तो माणूस रस्त्यावरती नाही आला पाहिजे, हे सांगूनच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार. आजच्या युगामध्ये सरळ चालणाऱ्या माणसाला काटे जास्त आहेत. अगदी बरोबर आहे. हो. तर आता त्याच्यामधून तुम्हाला सांगतो, ते जे पद्धतीने काम करण्याची त्यांची पद्धत आहे. पुण्यातून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जी टीम आहे सगळी, प्रवीण कासर सर आहेत, प्रशांत गोलब सर आहेत, फड सर आहेत, सुनीताताई लिंबाळकर आहे, दायगुडे मॅडम आहेत, शिर्के साहेब आहेत, हो शिर्के साहेब आहेत, फहीम खान आहेत, अजून तुम्हाला तो तावरे सर आहेत, अजून त्यांच्यामध्ये दायगुडे मॅडम आहेत, त्या अजून ते दुसऱ्या शैनाज मॅडम एक आहे. या पद्धतीने जे काम करण्याची जी पद्धत आहे या अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टी ज्या जोरावरती काम करते त्या कामाला हे करून सगळे अधिकारी वर्ग घाबरतात. आणि या पार्टीचं वैशिष्ट्य असंही आहे की आता तुम्ही जेवढ्या माणसांची नावं घेतली यांचा राजकारणाचा आजपर्यंत कुठलाही संबंध नव्हता. तुमच्यासारखंच ही माणसं भावेसरांना बघून प्रेरित झाली आणि सर्वसामान्य माणसांचा आवाज बनून रस्त्यावर उतरले. त्यापैकी तुमचा एक आवाज आहे, हो की नाही? मी त्यांच्या तालमीतच शिकलोय. आता एवढ्या दिवसात माझा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होतो, मी आतापर्यंत सगळीकडनं जवळून राजकारण बघितलेलं आहे, आतापर्यंत काम केलंय सगळ्या पक्षाचं इलेक्शन मध्ये. पण इलेक्शन हा अजेंडा फक्त 5 वर्षापुरतं, जोपर्यंत माणूस निवडून येतो तोपर्यंतच माणसं ग्राह्य धरतात. 5 वर्ष झाल्याच्या नंतरून तो सामान्य कार्यकर्ता हा काय करतो 5 वर्षात, याची दखल कोणत्या नेत्याने आजपर्यंत घेतली आहे का? बरोबर, अगदी बरोबर. त्याची चूल चालती का? बाकीचे प्रश्न काय आहेत त्याचे, याच्यावरती कोणत्या नेत्याने आजपर्यंत बघितलं का? हे मी जवळून बघितलंय. मी सगळ्या नेत्यांची काम केलेले. तळेगाव मध्ये आता जे वरिष्ठ नेते आहेत सगळे, त्यांच्याबरोबर स्थानिक लेवलला काम केलेलं आहे, तालुक्यात काम केलेलं आहे, त्यांच्या बरोबरीने काम केलेलं आहे. पण आजच्याला मी भाजी व्यवसाय करतोय, रिक्षा चालवतोय, ह्याच्यामध्ये माझ्यात काय बदल झालाय का? ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठं काय काम घेतलंय का? कुठं काय केलंय का? बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र असो, पुणे जिल्हा असो, स्थानिक लोकांना कुठल्याही प्रकारचं काम आहे का? नाहीये. याच्यावरती कोणत्या नेत्याने आवाज उठवलाय का? नाहीये. आजच्या परिस्थितीमध्ये तळेगाव मधलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रस्त्याची दुरावस्था आहे, गटारींची दुरावस्था आहे, कचऱ्याची समस्या आहे.
रस्ते 1 वर्ष 2 वर्ष केले, ते रस्त्याची दुर्दशा काय आहे, आता रस्ता केलं की 15-20 दिवसांनी महिन्याभराने लगेच खड्डा खणायला चालू करतात. नाही, आता रस्त्याची दुरावस्था सार्वत्रिकरित्या सगळीकडे सारखीच आहे. हो. पण तळेगावातले जे बिघडलेले रस्ते आहेत त्याच्यासाठी नेमकं तुम्ही काय करणार आहात? आता प्रत्येक याचा ऑडिट करायचा विषय. मी जर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जर गेलो तर पहिला माझा अजेंडा असेल की त्याच्यातला पहिला भ्रष्ट कारभार थांबवणे, आणि जो काही इथून माग जो काही भ्रष्ट कारभार झालेला आहे त्याला सामोरे जाऊ, की कुठल्या परिस्थितीत हे काम झालेलं आहे त्याचा आढावा घेणे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही अशी माझी मनस्थिती आहे. भ्रष्टाचाऱ्यांना फक्त शिक्षा करणं हाच हेतू आहे का बिघडलेले रस्ते पण दुरुस्त करणार आहात? बिघडलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पहिली जी आपली न्याय व्यवस्था आहे, आता जे स्थानिक लेवलला ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलंय, सामान्य माणसाने हा कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. नगरसेवक असो, आमदार, खासदार, कुठेही असो, यांना कधी प्रश्न विचारण्यात आला का की रस्त्याची दुरावस्था झाली, आता तुम्ही रस्ते बनवले होते लगेच का खड्डे खणले, का परत दुसरा रस्ता का लगेच बनवताय? आतापर्यंत 10-10, 15-15 वर्ष रस्ते राहत होते, आता का नाही राहते? खड्डे का लगेच पडते? ते याच्यावरती समस्या आहे. या सामान्य माणूस विचारत नाही त्यांना, त्याच्यामुळं यांचं भावतंय. अनुप सरांचं असं म्हणणं आहे की रस्त्यांचं आम्ही ऑडिट करू, त्यातला भ्रष्टाचार बाहेर काढून, आणि जिथं जिथं रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, जिथं जिथं रस्ते बिघडलेले आहेत किंवा निकृष्ट दर्जाचं काम झालंय, ते पुन्हा ती कामं हातात घेऊ आणि त्या रस्त्यांना पुन्हा मजबूती देऊ आणि चांगले रस्ते तळेगाव वासियांना देऊ. पाण्याबाबतीतल्या काय समस्या आहेत तळेगावमध्ये? पाण्याच्या बाबतीत बोललं तर वेळेचं नियोजन नाहीये कुठल्याच भागामध्ये. एक ठराविक वेळ नाहीये कुठल्या टायमाला पाणी येणार. आता वेळेचे, आता नगरपालिकेच्या याच्यावर नियोजनच नाहीये. सकाळी सामान्य माणूस घरातून 7 वाजता कामासाठी बाहेर जातो, तो संध्याकाळी 4 ते 5 वाजता येतो. घरी कोण असतंय? 1 माणूस, 2 माणूस, नाही तर एखादी आपली लहान मुलं असतात, त्यांच्यावरती ती जबाबदारी येते पाणी भरण्याची. त्यांना पण शाळेत जायची वेळ असते. मग आता अशी कामाचं हे सामान्य माणसाला पुढचं नियोजन करायला लागतं. आपण टॅक्स भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, तर माझं असं म्हणणं आहे, आपण जे टॅक्स भरतो त्याच्यावरती आवाज उठवायचा आपल्याला अधिकार आहे. तर आज हा माणूस सुद्धा या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही, आवाज उठवण्याचा. आता नगरसेवक, जर मी म्हणतोय की मला नगरसेवक व्हायचंय, तर माझं नगरसेवकच व्हावं असं एक उद्दिष्ट म्हणजे काय हे नाही की मी नगरसेवकच झालो तरच मी काम करू शकतो. मी होऊ ना अगर ना हो, माझं काम चालू आहे. जे नगरसेवकांनी करायचं असतं आणि जे सामान्य माणसांनी करायचं असतं. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक काम करतोय की नगरपालिकेमध्ये जर गेलो तर अजून वेगळा प्रभाव काहीतरी होऊ शकतो. बरं, म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची खऱ्या अर्थानं गरज आहे तुम्हाला जाणवलंय. तुम्ही उद्या नगरसेवक व्हाल, लोकांना तुमचा अजेंडाही आवडेल, पण नगरसेवक होण्यापूर्वी काय तुम्ही प्रयत्न केलेत काही प्रश्न सोडवण्यासाठी? मी आता जनतेमध्ये आता विविध प्रकारची कामं हे केलेली आहेत. माझा पत्रव्यवहार असो, व्हॉट्सअपद्वारे असो, फोनद्वारे असो, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझं सतत कॉन्टॅक्ट असतं. रात्री अपरात्री सुद्धा मी त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करतो. हे काम नगरसेवक, आमदार असो, खासदार असो, हे यांचं काम असते. हे पण मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मला नगरसेवक व्हायचंच आहे म्हणून मी ते काय काम करत नाहीये. हा पुढचा प्रश्न आहे, मी नगरसेवक होईल अगर ना होईल, पण माझी जबाबदारी आहे की आपल्या परिसरातील कचरा, कुठल्या लोकांच्या समस्या मी सोडवू शकतो. हा मला एक अभिमान आहे. आता जसं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, तशा अगदी गल्लीबोळातून देखील
किंवा प्रत्येक वॉर्डातून प्रत्येक घरातून उमेदवार बाहेर येत आहेत किंवा प्रत्येकाला वाटतं की मी नगरसेवक व्हावं, मला सत्तेचा मलिदा खाता यावा. पण हा सर्वसामान्य घरातला हा जो युवक आहे, हा नगरसेवक नसताना किंवा कुठल्याही प्रकारचं सत्ता आणि आर्थिक पाठबळ नसतानाही रिक्षा चालवून भाजी विकून हा युवक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत राहिलाय. त्याला वेगवेगळ्या अडचणी आल्या आहेत आणि मग याला जाणवलंय की जर इथं मी या खुर्चीत बसलेलो असेल तर ही कामं आणखी सोपी करता येतील, आणखी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडता येईल आणि यासाठी हा तरुण इथं उभा आहे. अनुपजी, या नगर परिषदेमध्ये तुम्ही आता जी नगरसेवक होण्यापूर्वी जी काम एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही जी लोकांसाठी मदत करताय, हे सगळं करत असताना नगर परिषदेच्या कारभाराचा तुम्हाला काय अनुभव आला? तर नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये कामाच्या बाबतीमध्ये. हा. प्रत्येक काम हे आज प्रोसेस केली तर उद्या होती. हा जो कारभार जो आहे ना, हा वरतून सगळा चालतो. नगरपालिका फक्त एक नमुना आहे. याची सूत्र ही सगळी वरच्या लेवलमध्ये नेत्यांच्या हातामध्ये दोर आहे की ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे सरळ मार्गाने, ते काय होत नाही. प्रत्येक अधिकाऱ्यांवरती प्रेशर असतो. मी आजपर्यंतच्या ज्या कामाच्या अनुभवातून सांगतोय. मी आता वार्डामध्ये सुद्धा एक सांगतो. मी आतापर्यंत वार्डातील पाण्याची समस्या असेल, परत गटरांची दुरावस्था असेल. आता आमच्या इथं कमीत कमी 20-25 वर्षापूर्वी गटरी झालेल्या आहेत, त्याच्यावरती अजून झालेलं नाही. का झाल्या नाही? तर राजकारणामुळे नाही झाले. ज्याची सत्ता येईल त्या पिरियडमध्ये त्याचं काम झालं पाहिजे आणि त्या पार्टीचं नाव झालं पाहिजे. पण याच्यात सर्वसामान्यांना हा फटका का? आपण टॅक्स भरतोय, नगरपालिकेचं काम आहे जी कुठली समस्या आहे ती सोडवून देण्याचं. आपण दिलेली आहे, पत्र केलेलं आहे, त्याच्यावरती किती वेळा ऍक्शन घेतली नगरपालिकेने, ती बाकीची कामं का थांबली? आमच्या माहितीनुसार राज्य सरकार या सगळ्या नगरपालिकांना, नगर परिषदांना किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळोवेळी स्थानिक विकासासाठी निधी देत असतं. स्थानिक सोयी सुविधा मजबूत करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, त्याचं नूतनीकरण करण्यासाठी वेळोवेळी पैसा देत असतो. तुम्ही म्हणताय मागच्या 20 वर्षात गटारी झालेलेच नाहीत, पण त्या दरम्यान आलेल्या निधीचं काय झालं असेल? आता ते नगरपालिकेचे अधिकारी आणि वरिष्ठ कोण नेते असतील त्यांनाच माहिती. आता जर निधी आला असता तर काम का झालं नाही? पण तुमचे तळेगाव दाभाडे हे प्रस्थापित पुढाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रभरात तळेगाव दाभाडेची नगर परिषद प्रसिद्ध आहे. फडणवीसांचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे खास विश्वासू श्री बाळा बेगडे जे माजी मंत्री राहिलेत, त्यांचा बालेकिल्ला म्हणून तळेगाव दाभाडेला ओळखलं जातं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार यांचा उजवा हात म्हणून ज्या सुनील शेळकेंना ओळखलं जातं, अशा गावाविषयी, अशा नगर परिषदेविषयी आपण बोलतोय आणि तिथे एवढा सगळा सावळा गोंधळ आहे. याची काय उदाहरण देऊ शकाल का? आता उदाहरण द्यायचं असतं तर मी आता नगरपालिकेच्या माध्यमातून आता नगरसेवक व्हायचे मी का उभा राहिलो असतो? या लोकांचे सातत्याने मी जनता दरबार घेतलेले फोटो बघतो, व्हिडिओज बघतो, बातम्या बघतो, त्यामागचे तथ्य काय? जनता दरबार कोणी घेऊ शकतो? रस्त्यावरती उतरून काम करू शकतो का कोण? नाही करू शकत. आजच्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत सामान्य माणसाच्या, या सोडवू शकताय का? जनता दरबारामध्ये जिकडे जनता दरबार भरवत तिथं लोकांनी जायचं म्हणून प्रश्न सोडवायचे. तुम्हाला सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे, तुम्ही जनतेपाशी आले पाहिजे, जनता तुमच्या पैशी नाही आली पाहिजे. जनतेने तुम्हाला निवडून कशासाठी दिलेलं आहे? काम करण्यासाठीच दिलंय ना. म्हणजे जनता दरबाराचा दिखावा करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून गावगल्लीतल्या पुढाऱ्यांनी खरे लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि ते सोडवले पाहिजेत. यासाठी अस्वच्छ चारित्र्याचा तरुण राजकारणात आलाय आणि त्याला असं वाटतंय की मला ही व्यवस्था बदलायची आहे. तर आता आणखी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की ही जी नगर परिषद आहे, आता तुमची एकदम आम्ही जेव्हा बघतो तेव्हा नवी कोरी इमारत आहे किंवा सगळ्या अगदी कॉर्पोरेट दर्जाची इमारत बांधली आहे तुमच्या पुढाऱ्यांनी नगर परिषदेची, त्याबद्दल काय सांगाल? आता जी नगरपालिका बांधली
तर सगळं व्यवस्थितपणे नेते मंडळी आले, तिथे उद्घाटन झाले. पण त्या नगरपालिकेमध्ये कोणी डोकून व्यवस्थितपणे कुठलं काम व्यवस्थित झालंय हे कोणी बघितलंय का? माझ्याकडे पुरावे आहेत. कुठलं काम कसं झालंय, काय झालंय, कुठल्या पद्धतीने झाले या पद्धतीचे. पण नगरपालिकेचं बांधकाम केलंय, पण ते काम कुठल्या दर्जाचं झालंय, काय झालंय ह्याच्यावरती कोणी अजून प्रश्न हे केला नाही. काय नेमके काय एवढी देखणी इमारत आहे, राजेशाही इमारत आहे, आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्हाला तो प्रसंग आलाही नाही आज जाण्याचा, तुम्ही आता जाऊन बघितलेला आहे. काय सांगाल आतल्या इमारतीचे खरं वास्तव काय? माफ करा, आता विषय असा आहे की आमचे आराध्य दैवत सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा जो आतमध्ये भव्य पुतळा आहे, देखणा भव्य पुतळा आहे. दिव्य पुतळा बसवलेला आहे तिथे. तिथं तर आत्ताच्या कंडिशन मध्ये जर गेले ना, तर साईडचा आजूबाजूचा परिसर किंवा त्यांचा जो जी बैठक आहे, बैठक आहे, धूळ बसलेली आहे, कचरा आहे साईडला, हे मी तुम्हाला पुराव्यानिशी देऊ शकतो, गुगल मॅप सहित. तळेगाव दाभाडेवासियांचं आराध्य दैवत मानबिंदू सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचं प्रेरणा देणारं एक देखणं शिल्प या नगर परिषदेमध्ये अगदी प्रथमदर्शनीच विराजमान आहे. पण त्या या देखण्या प्रेरणादायी आणि आराध्य दैवत असलेल्या शिल्पावरची धुळी झटकायला या नगर परिषदेला वेळ नाही का? या मानबिंदूचा सन्मान राखण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी या प्रस्थापित पुढाऱ्यांना वेळ नाही का? ही जनता विचारते आहे. हे तळेगाव दाभाड्याच्या प्रस्थापित पुढाऱ्यांनो, सर्वसामान्य घरातली पोरं रस्त्यावर येतात, मानबिंदूंसाठी संघर्ष करतात, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतात. यावेळी या लोकांनी पुढे येण्याची गरज कशामुळे निर्माण झाली याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तर असाच एक युवक जो अनुप तानाजी भेगडे हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलाय आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा उभा आहे. त्याचं विजन क्लिअर आहे, त्याला सगळ्या समस्या माहिती आहेत, समस्यांची उत्तरं माहिती आहेत, आणि कुठल्या वेळी नेमकं काय आणि कसं काम करायचं हे देखील त्याला क्लिअर आहे. आता राजकारण म्हणजे अवघड गोष्ट आहे बरं का. आता राजकारण म्हटल्यानंतर किंवा नगरसेवक पदाला उभं राहण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात, मनुष्यबळ लागतं, पैसा लागतो, मसल पॉवर लागते, किंवा आणखी बऱ्याच काही गोष्टी लागतात की ज्या आपण इथं त्यांची आपण चर्चाही करू शकत नाही. तर तुमची काय तयारी आहे? तुम्ही काय तयारी केली आहे? माझी तयारी म्हणजे मी आता एक निर्भय सैनिक म्हणून अपक्ष फॉर्म भरलेला आहे नगरसेवक पदासाठी. जनता मालक आहे. क्या बात, क्या बात. आणि झिरो बजेट इलेक्शन हा जितेंद्र भावे सर यांचा एक उपक्रम आहे. त्या माध्यमातून आणि त्यांनी मला निर्भय महाराष्ट्र पार्टी, पुणे शहर, पिंपरी चिंचवड असो, यांच्या वतीने मला पाठिंबा देण्यात आलेला आहे. त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे की मला पाठिंबा दिलाय त्यांनी. आणि विशेष म्हणजे की झिरो बजेट इलेक्शनचा अर्थ की जे तुम्ही लोकांना पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करता, ही एक लालच आहे. पैसे हे तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? ठामपणे आपण समोरच्या व्यक्तीकडनं ज्याने आपल्याला पैसे दिलेले त्याला ठाम प्रश्न विचारू शकतो का, हे माझं काम झालं नाही? छाती टोकून बोलू शकतो का आपण? नाही बोलू शकत. म्हणजे अगदी क्लिअर मेसेज त्यांनी दिलाय की कुणी तुम्हाला कुठल्या मंदिरासाठी दर्शनाला घेऊन जाईल, कुणी पर्यटनासाठी घेऊन जाईल, कुणी तुम्हाला साड्या वाटेल, कुणी कुठले पैठणीचे खेळ घडवून आणेल, कुणी तुमच्या पोरांना 10-5 वह्यांची शाळेची पुस्तकं किंवा एकदम बॅगचं पाकिट कुणी देईल, किंवा काल परवाच मी असं वाचलं की कुणी किट देईल, कुणी मीठ देईल, कुणी पीठ देईल, पण न्याय देईल का? तर अनुप भेगडे सारखा हा निर्भय सैनिक म्हणतोय की जनताच मालक आहे. या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या यंत्रणांची मालक जनता आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. या मालकानं जर माझ्यावर विश्वास ठेवला तर मालक मला निवडून देऊ शकतो. या कुठल्याही प्रकारच्या करप्ट गोष्टींची मला करण्याची गरज वाटत नाही. तळेगाववासियांनो, बघा, हा स्वच्छ चारित्र्याचा कष्टकरी तरुण तुमच्या पुढे उभा आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे
की तुमच्यासारखाच तुमच्या घरातला कष्ट करणारा हा तरुण तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतोय. तुमच्या विश्वासावर या नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहतोय. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्यक्रमानं कुठल्या गोष्टींवर तुमचं फोकस असेल? सीसीटीव्ही जे चालू पाहिजे. म्हणजे आता जे बसवण्यात आलेले जे आहेत ते फक्त प्रत्येक चौकातच बसवलेले आहेत. ते चालू आहेत का? चालू तर अजून झालेले नाहीये, फक्त ते लावलेत फक्त. बरं. प्रत्यक्षात अजून काय चालू नाहीये ते. आणि त्याच्या माग दुसरा एक असा विषय की गटरींचे जे विषय जो आहे, अतिशय निकृष्ट दर्जाची काम आहेत. माझ्याकडे त्याचा सुद्धा पुरावा आहे. काम चालू करण्यापासून तर काम होण्यापर्यंत त्याचे फोटो व्हिडिओज माझ्याकडे आहे. आता ज्या 1-2 वर्षामध्ये ज्या गटारे बनवलेल्या आहेत त्याची परिस्थिती असं वाटेल की ते 10-15 वर्षापूर्वी बनवलेले आहेत. ज्या ड्रेनेजच्या समस्या आहे तळेगावमध्ये, जे ड्रेनेज बनवलेलं आहे त्यांनी, त्या ड्रेनेज मधून पावसाळ्यामध्ये पाणी निघतंय. पावसाचं पाणी हो घरापर्यंत जाते. जे रस्ते बनवले आहेत त्याची सुद्धा एक लेवल नाहीये, एक वर खाली. जे ड्रेनेज बसवलेले आहेत ते ड्रेनेज सुद्धा एक वरती एक खालती, साईडला फुटलेत. तर प्राधान्यानं रस्ते दुरुस्त करणं आणि ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित करणं हा यांचा मुख्य अजेंडा असेल असं त्यांचं म्हणणं आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर वार्ड संसद ही जी संकल्पना आहे ती सातत्यानं लोकांच्या पुढे मांडत असतात. नेमकी काय संकल्पना आहे? आता हा जो प्रश्न तुम्ही विचारताय मला, सर्वात पहिलं प्राधान्य आम्ही जनतेलाच देऊ, की जनतेला कुठल्या गोष्टीची जास्त गरज आहे काम करण्याची, तो विचार मी त्यांच्या पुढे मांडतो. त्यांना आता कुठल्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक ज्या सुविधा गरजेच्या वाटतात त्यानुसार काम करू. कारण की ज्या गोष्टीची गरज नाहीये त्या गोष्टी पहिल्या होत्या. हे ठरवतंय कोण? स्वतःच्या मर्जीने जे नको आहे तेच काम पहिली होतात. ते जनतेला ज्याची गरज आहे ते काय काम होत नाहीये. तर जनता जसं म्हणेल त्या पद्धतीने मी काम करेल. सर्वात पहिलं प्राधान्य मी जनतेकडनं घेईन की तुम्हाला कुठल्या गोष्टीची आत्ता गरज आहे, कुठलं काम पहिलं झालं पाहिजे, ही चर्चा करून मी पुढचं पाऊल टाकेन. थोडक्यात कंत्राटदारांना आवडणारी, परवडणारी किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमावर असणारी कामं न करता सर्वसामान्य जनतेच्या गरजेची, त्यांच्या निकडीची कामं प्राधान्यानं पूर्ण करू असा सांगणारा हा तरुणा युवक किंवा हा स्वच्छ चारित्र्याचा युवा राजकारणी आज तळेगावच्या मैदानात उतरला. नगर परिषदेच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या कामांसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी लोकांची अडवणूक होती, त्यांचा वेळ जातोय. तर तुम्ही आता सांगितलं की पाणी फक्त वेळेवर येत नाही म्हणून लोकांच्या रोजगारावर त्याचे दुष्परिणाम झाले. तर मी या नागरी समस्यांच्या तात्काळ उपायासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? आता त्याच्यावरती उत्तर म्हणजे आपण त्याच्यासाठी एक ऍप तयार करू. लोकांपर्यंत आता सगळे मोबाईल वापरता येते, प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आहेत आणि त्यानुसार एक ऍप डाउनलोड करून त्याच्यातून नगरपालिकेपर्यंत कुठल्याही प्रश्नांची उत्तरे त्यांना जागेवरती मिळतील अशा स्वरूपाचे कामकाज करू आपण. हा युवक सांगतोय की कुठल्याही प्रकारची दिखावटी जनता दरबार आम्ही घेणार नाही, प्रासंगिक जनता दरबार घेणार नाही. तर 24 तास सुरू असणारा जनता दरबार डिजिटल माध्यमातून एक सक्षम ऍप तयार करू आणि लोकांचे प्रश्न 24 तासात सोडवू असा विश्वास हा युवक बाळगतोय. अनुपजी, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही एवढा चांगला विचार केला किंवा या सगळ्या पद्धतीने तुम्ही एवढं छान नियोजन केलंय. आता आणखी एक कळीचा मुद्दा आहे की आत्ताच मी तुम्हाला म्हणालो की माननीय मुख्यमंत्री फडणवीसांचे खंदे समर्थक बाळा भेगडे साहेब आणि अजितदादांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे सुनील शेळके साहेब यांच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या मधून विस्तवही जात नव्हतं. एवढं टोकाचं राजकारण करणारी माणसं आज एकत्र आले. त्यांनी म्हणतात की आम्ही नगर परिषदेचा कायापालट करू. काय म्हणणं आहे तुमचं? आता कायापालट काय केलंय आता त्यांनाच माहिती आहे. जर कायापालट करायचं असतं तर आजच्या कंडिशन मध्ये, इलेक्शन मध्ये जी लोक एकमेकांच्या
विरोधात उभे होते, त्याच युती केली त्यांनी, महायुती झाली. आजपर्यंत एकमेकांना जे भाषेत पाण्यात चालले बघणारे. होते, पाण्यात बघणारे, आज ते एकत्र येतात. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते एकत्र येणार, नंतर बाहेर पाडणार. याला जनतेने निर्णय घ्यायला पाहिजे की आपण याच्यापासून बोध काय घेतोय. राजकीय नेते स्वार्थापोटी एकत्र येतात आणि त्यांना योग्य वाटले नाही वाटले बाहेर जातात. हा प्रत्येक गोष्टी हा स्वार्थाचाच झाला ना. आज आमच्या इथं तळेगाव मध्ये जे राजकारण चाललंय, युती झाली नाही झाली, आज रात्री झाली सकाळी नाही झाली, परत झाली नाही झाली, याच्यावरतीच अख्ख्या तळेगावमध्ये राजकारण पेटलेलं आहे. आपण सर्वसामान्य जनतेचा प्रश्न काय आहे त्याच्यावरती कोणी उत्तर दिलंय का? सर्व जनतेला विचारलंय का की आम्ही असं करतोय की युती करतोय, काय करतोय? या जनतेला पण कळलं पाहिजे ना. हे स्वतःच मालक झालेत, जनता मालक नाही, स्वतःच मालक झालेत जनतेचे, आणि जनता स्वतः मालक आहे. अतिशय छान मुद्दा मांडलाय अनुपजींनी की जनता मालक आहे हे जनतेलाच पटवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि खरंच जनता मालक आहे हे या पुढाऱ्यांनाही पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. ते स्वतःच्या मर्जीचे मालक झालेत. त्यांना वाटतं तेव्हा त्यांच्या हेव्या दाव्यासाठी वेगळे होतात, स्वार्थासाठी, इलेक्शन आणि निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र येतात. आम्ही लोकहितासाठी एकत्र आलो असं म्हणतात आणि निवडणुका पार पाडल्या की आपला आपला स्वार्थ साधून बाजूला होता. अशा वेळी सर्वसामान्य माणसांनी, स्वच्छ राजकारण्यांना, सर्वसामान्य घरातल्या या धडाडीच्या युवकांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून जेव्हा असे युवक रस्त्यावर येतात तेव्हा फार मोठी जोखीम घेतलेली असते, फार मोठं व्हिजन ठरवलेलं असतं. आणि अशा वेळी जनतेनं सारासार विचार करण्याची गरज आहे. सारासार विचार करून तुमच्या कुटुंबाचं भविष्य निश्चित होऊ शकेल, तुमच्या नगर परिषदेचं भविष्य निश्चित होऊ शकेल आणि या देशाचं सुद्धा भविष्य निश्चित होऊ शकेल. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभरातल्या तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या देशभक्त भारतीयांना आमचं आव्हान आहे. आम्ही म्हणणार नाही तुम्ही कुठल्या पार्टीला मत द्या किंवा कुठल्या पार्टीला तुम्ही विरोध करा, पण आता जागं होण्याची वेळ आहे. खऱ्या अर्थानं या राजकीय पार्ट्यांची परीक्षण करण्याची, त्यांचं ऑडिट करण्याची, त्यांना तपासून घेण्याची गरज आहे. तिथल्या तुमच्या स्थानिक पुढाऱ्यांचे हेतू सुद्धा आहेत का हे बघण्याची गरज आहे. अनुपजी, तळेगाव नगरवासियांना तुम्ही थोडक्यात काय संदेश द्याल? मी संदेश देण्याचा प्रयत्न एवढाच करेन की मी एक जनसामान्य, गरिबीतून वरती आलेला एक कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी गरिबी काय असते याच्यातून वरती आलेलो. आजच्या कठीण परिस्थितीमध्ये जगणं काय, कुठल्या परिस्थितीला सामोरे जायला लागतंय, त्या गोष्टीतून बाकीच्या लोकांना सुद्धा कठीण परिस्थितीला सामोरे जायचं कसं, हे सुद्धा एक पुढचं एक सांगण्याचा उद्दिष्ट म्हणजे की गरिबी, बाकीच्या लोकांचे प्रश्न, बेरोजगारपणा. आजच्या एक विषय मध्ये एक छोटस सांगतो की आता तळेगाव मध्ये बेरोजगारी एवढी आहे की आता जी 10वी 12वी झालेली पोरं आहेत असे फिरतात आहेत सगळीकडे. पण आजपर्यंत कुठल्याही नेत्याला असं वाटलं नाहीये की पोरं काय काम करतात. ते 10वी 12वी शिकलेले, 15वी झालेले, कोण ग्रॅज्युएशन झालेले, कोणी ITI केलेलं आहे. तर आजच्या तळेगावातली मला एक राजकारणाला एक आव्हान आहे या गोष्टीचं की सामान्य जी युवा पिढी आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काय केलंय आजपर्यंत. एवढ्या वर्ष सगळ्यांनी राजकारण केलंय, त्या राजकारणाच्या तुम्ही जेवढे काय ट्रम काढले असन, काय केलं असन,
किती जणांना काम दिली, किती जणांकडे कंपनीत कामाला लावलेलं आहे, कुठल्याला रोजगार दिलाय, कुठला व्यवसाय दिलाय, असे किती जण तुम्ही दाखवू शकता? माझा एक प्रश्न आहे की तुमच्या जवळचे असू, कुठलेही असू, तळेगावातले जे रोजगार आहे, नेते आहेत तळेगावातले, आमच्या तळेगावमधून मावळ तालुका घडतो राजकारणाचा, सगळी सूत्र तळेगावातून हालतात आमच्या इथं. पण तळेगाव मधून जे राजकारण चालतं त्याच भागात रोजगार नाहीये पोरांना. राजकारणांचे जे संघ फिरणारी माणसं आहेत, जे 5 वर्षातून फक्त एकदा बोलवले जातात, भावकी गावकी सगळे गोळा करतात, इलेक्शन आलं की आपलं आलं पाहिजे, बाकीचं काहीच नाही, आपण फक्त काम करायचंय. आपण सामान्य एक कार्यकर्ता समोरच्या अपोजिट पार्टीला विरोधात जातो. हे 5 वर्ष गेल्याच्या नंतरून परत दुसरी पार्टी उभी राहते, अपोजिट उभे राहतात. 5 वर्ष झाल्याच्या नंतर तो जे निवडून येणारे माणसं परत सामान्य जनतेमध्ये काम करण्यासाठी उभी पण राहत नाही. पद भोगल्याच्या नंतर, पद भोगल्याच्या नंतर कमीत कमी काम तर केलेलं पाहिजे ना, कुठल्याही समस्या जाणून घेतल्या पाहिजे. मग आपण इलेक्शन मग फक्त काय पदासाठीच लढवतो का? हा पण माझा एक प्रश्न आहे. आणि इथून पुढच्या युवा पिढीला माझा एक संदेश आहे, जो माणूस काम करतो त्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा. भले समोर येऊन काम करू नका, अंतर्मनाने, जो स्वच्छ मनाने काम करतोय, राजकारण नव्हे तर समाजकारण करतोय, याच्या पाठीशी राहा. माणूस बघा, ओळखा आणि शिका. या बात. तळेगावच्या तरुणांनो आणि तरुणींनो, तुमच्या बेरोजगारीसाठी, तुमच्यावर असलेल्या या संकटासाठी हा तुमच्यापैकी एक असणारा तरुण प्रस्थापित राजकारण्यांना खडा सवाल करत, त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना जाब विचारतोय. आता वेळ आली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सत्यता तपासून बघण्याची आणि सारासार विवेकानं मतदान करण्याची. मी अनुप तानाजी बेगडे, वार्ड क्रमांक 12, तळेगाव दाभाडे नगर परिषद, अपक्ष उमेदवार, निर्भय महाराष्ट्र पार्टी पुरस्कृत. तर माझं एक जनतेला आव्हान आहे की सामान्य माणूस आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला सगळ्यांनी निवडून द्या. एक जनतेला एक आव्हान करतो की एक सामान्य माणूस जनतेत आपल्यात मिसळून काम करतोय. जे शब्द राजकीय नेते देतात त्यांच्या व्यतिरिक्त मी एक सामान्य माणूस म्हणून माझ्याकडनं शक्यतो 100% मी जे आश्वासनं आपल्याला दिलेली आहेत काम करण्याची, मी त्याच्यावरती आवाज उठवेल आणि 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असेल. माझी अशी परिस्थिती नाहीये बाकीच्यांसारखी की मी पैसे देऊन कुणाला विकत घेऊ शकतो, ही माझी ऐपत नाहीये. पण मी 100% रस्त्यावर उतरून काम करू शकतो 24 तास. मी सरकारी याच्यातून असू, मी कुणाला बाकीची मदत पैशाच्या व्यतिरिक्त दुसरी सगळी मदत करू शकतो. मी एवढा मोठा माणूस नाहीये. धन्यवाद अनुपजी भेगडे. निर्भय महाराष्ट्र पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार श्री अनुप तानाजी बेगडे यांचं आजच्या आपल्या या रॉयल मीडिया न्यूजच्या स्टुडिओमध्ये आम्ही स्वागत केलं. त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाववासियांच्या समस्या प्रखरपणाने मांडल्या, प्रस्थापित राजकारण्यांना खडे बोल सुनावले, खडा जाब विचारला आणि त्यांचं पुढच्या काळातलं विजन देखील मांडलं. भारतीयांनो आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नागरिकांनो, सर्वसामान्य घरातले तरुण रस्त्यावर उतरतात, राजकारणात येतात. राजकारण ही भ्रष्ट व्यवस्था बदलू पाहतायत, तर तुम्ही आणि मी विवेक जागा ठेवण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांना निवडून सत्तेत बसवण्याची गरज आहे. रॉयल मीडिया न्यूजच्या माध्यमातून आम्ही अनुपजी भेगडेंना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. आपला या रॉयल मीडिया न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या खऱ्या हिरोंना प्रत्यक्ष संवादासाठी सामोरे जा.
आणि देशासाठी समाजासाठी काम करणाऱ्या माणसांच्या संपर्कात राहा. वंदे मातरम. ते मात्र